न्यूज वन महाराष्ट्र चॅनल। मी संतोष रोकडे, सर्व प्रेक्षकांचं स्वागत। ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आता मी आहोत गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव या गावामध्ये। या गावचं करतो धरतो व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच राहिलेले ज्ञानेश्वर माऊली जाधव हे आज आपल्या भेटीला आहेत। ज्ञानेश्वर माऊली जाधव हे माजी सरपंच आहेत, त्याचबरोबर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गंगाखेड, संचालक खरेदी विक्री संघ गंगाखेड। ज्ञानेश्वर माऊली जाधव या नावामध्येच बरंच काय आहे। अगदी या राणी सावरगाव आणि परिसरातील लोकांना जर विचारलं तर माऊलींचा स्वभाव, माऊलींचं नेतृत्व कसं आहे तर सांगतात की आपला माणूस आहे, देव माणूस आहे आणि माऊलीने कधीही पोटामध्ये मोळ न ठेवता राजकारण केलेलं आहे। मागच्या 20 वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता होती, सरपंच असताना अनेक कामे केली। ते सांगतायत की मी काम करत असताना जात धर्म पंथ या गोष्टी केव्हाही पाहत नाही, तर गावचा विकास झाला पाहिजे, लोकांपर्यंत आपला विकास गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण काम करावं। म्हणूनच या 20 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर चिखलपेट कधी झाली नाही। माऊली सांगतायत की लोकांनी आपला कितीही विश्वासघात करू द्या, परंतु आपण मात्र प्रामाणिकपणाने आणि सच्चेपणाने राहायचं। माऊली सांगतायत की मी कुठलंही काम करत असताना ज्या ज्या वेळेला मी काम केलं आहे अगदी प्रामाणिकपणाने केलं आहे आणि त्यानुसारच या ठिकाणी काम करत आलो आहे। अगदी सर्वसामान्य जनतेतला एक लोकप्रिय माणूस, आपला माणूस म्हणून माऊलींची ओळख आहे। आपल्यासमोर आहेत राणी सावरगाव या गावचे लोकप्रिय माजी सरपंच ज्ञानेश्वर माऊली जाधव। माऊली, तुमचं ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात स्वागत। आपण राजकारणामध्ये कसे आलात, काय यावंसं वाटलं, नेमकी आपली घरची पार्श्वभूमी कशी होती आणि नेमका राजकारणातला प्रवास काय आहे, काय अनुभव आहेत आणि काय कामे केली त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं। हॅलो, मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो। माझा 15/8/1968 ला जन्म झाला। त्यावेळेस माझ्या कुटुंबात कुठेही परिस्थिती नसताना मला राजकारणाचा कुठलाही हे नव्हता, कौटुंबिक वारसा सुद्धा नव्हता। माझे वडील गरिबी परिस्थितीतून सर्वसामान्य कुटुंबात शेतकरी वर्गात जन्म झाला व माझी लहानपणापासून राजकारण व सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे मला जनतेचा आशीर्वाद मिळाला। मला माझी पार्श्वभूमी काही नसताना सर्वसामान्य कुटुंबातून मी चळवळ संघर्ष करत मी स्वतःच्या पायावर आतापर्यंत उभा राहिलो व माझी मी 11 वर्षे लोकांच्यात नोकरी केली। मी नोकरी करत करत समाजसेवा केली, जनतेच्या प्रश्नाला मी वाचा फोडली, वेळोवेळी त्याचा फायदा मला जरूर झाला। माझं कुटुंब या जनतेच्या आशीर्वादाने एवढं मोठं झालं की मला मागं परतून बघण्याचा कुठलाच हे ठेवला नाही। जनतेचा एवढा आशीर्वाद आहे की जनतेच्या आशीर्वादाने मी आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे। तरी ह्याचा फायदा जनतेच्या आशीर्वादामुळेच मला झाला। मला कुठलं बॅकग्राऊंड नाही, आर्थिक बाजू नसताना सुद्धा माझं कुटुंब एक DRD मध्ये आहे व मला एक वरिष्ठ साखळी मिळाली, काम करण्याची पद्धत मिळाली। मला सभापती बाळासाहेब निरस यांच्या हाताला धरून मला गंगाखेड तालुक्याचे पद मिळवता आले। ह्या राणी सावरगाव नगरीचं सरपंच मिळालं। सर्वसामान्य वाड्या खेड्या ताड्या हटकर समाज यांनी मला, भोई समाज व इतर समाजांनी मला वाड्यावर निवडून देऊन या गावच्या विकासासाठी किंवा हाच माणूस पाहिजे म्हणून मला आतापर्यंत पदावर बसवलं व त्याचं मी सोनं केलं। माझ्या जे काळामध्ये मला जे योजना महाराष्ट्र शासनाकडून जे योजना आणता येईल, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन, आज एक असं आमची साखळी तयार झाली व मला वरपुडकर साहेबासारख्या त्या माणसाचं मंत्री असताना नेतृत्व मिळालं। फौजिया खान यांनी मला नेतृत्वाखाली मी काम केलं, त्यांच्या आशीर्वादाने मला गावचा विकास साधता आला। मला ह्या माणसाने एवढं योजना दिल्या की त्यावेळेस भीषण 2009 साली या गावची बिकट परिस्थिती असताना, वरपुडकर साहेब मंत्री असताना, जिल्हा परिषदचे अध्यक्ष फडसाहेब असताना मला वेळोवेळी यांनी सहकार्य करून, गाड्यांस करून गावच्या विकासाला मदत केली व सगळ्या समाजाचा आशीर्वाद गावाला विश्वासात घेऊन मी या गावाचा विकास करण्याचं काम केलं। कुठलं मंदिर असो, मस्जिद असो, मुस्लिम समाजाचे स्मशानभूमीचा प्रश्न असो, मागासवर्गीयाचा असो, समाज कुठल्याही वाड्या तांड्याच्या योजना, पाण्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाणी होता। मी कायमस्वरूपी नळ योजना वाड्या तांड्यावर राणी सावरगाव यांचा पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाकडे जाऊन वेळोवेळी
हे जाऊन प्रकाशदादा पालकमंत्री असताना, वरपुडकर साहेब मंत्री असताना, राज्यमंत्री असताना यांनी मला मदत करून त्या गावच्या पाण्याचा प्रश्न सोडून दिला. त्यानंतर मला जे काम करण्याची संधी मिळाली, सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी मला मदत केली. गावच्या विकासात मला कोणी अडथळा आणला नाही. कुठल्या जातीपातीचं राजकारण केलं नाही मी. मला कुठल्याही कोण्याही धर्माच्या माणसाने मदत केली आणि सहकार्य केले. त्यांच्या आशीर्वादाने मी या गावच्या विकासात मी काहीतरी माझा सिंहाचा वाटा आहे आणि त्याची परंपरा पुढे चालूच राहावं एवढीच मी इच्छा बाळगतो. माझं गाव महाराष्ट्र शासनाच्या आराखड्यामध्ये जोडलं. ज्या योजना आज मार्गी लागल्या, मी जे प्रस्तावित कामं केलेले त्याचा फायदा ह्या वेळेस दिसून येत आहे. माझ्याकडे ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव असताना फौजिया खाननी मला त्यावेळेस की तालुका प्लेसचे ग्रामीण रुग्णालय देता येत नाही म्हणून, तर त्या वेळेस मी प्रस्ताव दाखल केलेले. त्याचे आज काम, दवाखान्याचं बिल्डिंगचं काम आज काम चालू झालेलं आहे. व असे मी म्हणजे प्रस्तावित कामाची आज अंमलबजावणी होऊन आता कामं मार्गी लागले. वाड्या तांड्या असो का कुठलाही असो, मी अधिकारी असो का पुढारी असो, यांच्या मी काम हातात धरलं तर माझ्या गावच्या विकासाचा मी सार्वजनिक प्रश्न सोडून घेतला आणि मला त्याच्यात धन्यता होती. मी स्वार्थ कुठलाही साधला नाही. आज मी माझी बद्दलची मत लोकांबद्दल खराब नाही. आज अपेक्षेने लोक माझ्याकडे चांगल्या दृष्टिकोनात बघतात. मला जनतेने पाडू द्या, तुझ्या निवडून आणू द्या. मी सतत वेळोवेळी माझा लास्टच्या क्षणापर्यंत श्वास जो आहे ते माझ्या वारसाला सुद्धा सांगून जाणार आहे किंवा आपल्याला ह्या जनतेच्या आशीर्वादाने की आपण इथपर्यंत आलेलो आहे ह्याचा वारसा कायम करा, जनतेची सेवा करा व कुणाला नुकसान होईल असं कधी वागणार नाही आणि कुणाचं आर्थिक नुकसान करण्याइतकं आम्ही काही केलेलं नाही. मला कुणाची भीती वाटत नाही. मी कुणाच्या विश्वासावर, कुणाच्या ह्याच्यावर आणि मी ज्याच्या सोबत राहतो त्याचं नाव कधी खराब केलं नाही. मला विनायकराव पाटलासारखं मला चांगलं मार्गदर्शन मिळालं. आज मी विश्वासू कार्यकर्ता म्हणून मी विनायकराव पाटीलाच्या सोबत राहतो. त्या माणसाने मला वेळोवेळी कुठले शासन असो, दरबारी असो, वैयक्तिक असो, सार्वजनिक असो, कधी मी माऊलीनं काम घेऊन आले म्हणून असं टाळलेलं नाही. मला अशा चांगल्या माणसाचं मार्गदर्शन मिळालं त्याचा मला आनंद मिळतो. सोनियाचा पिंपळ आज ढळू लागला, ज्ञानदेव समाधीमध्ये रडू लागला. अति ज्ञानदेवाप्रमाणेच या ठिकाणी राणी साहेबांची माऊली ज्ञानेश्वर माऊली जाधव निश्चितपणे या ठिकाणी विकास कामं होत नाहीत किंवा आणि काय अडचणी असतील, लोकांचं दुःख पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, आसवं येतात आणि आसवं त्याच व्यक्तीच्या डोळ्यामध्ये येतात ज्या व्यक्तीचं हृदय हे आईचं असतं, माऊलीचं असतं आणि त्यानुसार असं सांगतायत की मला काही नको, परंतु ज्या लोकांमुळे मी आहे त्या लोकांपर्यंत विकास गेला पाहिजे, त्या गावामध्ये विकास गेला पाहिजे आणि लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सुटल्या पाहिजेत आणि यासाठी या माऊलीची तळमळ आहे. निश्चितपणे अशी माऊली प्रत्येक गावामध्ये असणं गरजेचं आहे, तरच खऱ्या अर्थानं गोरगरीब लोकांना न्याय मिळेल. माऊली मला मुद्दाम विचारायचं की इतक्या वर्षापासून तुम्ही राजकारण करतायत, परंतु कोणी मत देव अगर न देव पण तुमचं मत मात्र नेहमी चांगलं असतं. तुम्ही कधीही कुणावर चिखलफेक केली नाही. एक निस्वार्थ, एक आपला माणूस, आपल्यातला माणूस अशी तुमची ओळख आहे. ही ओळख कशी तयार झाली? ही ओळख नाही मला काम करण्याची. आजही मी रस्त्यावर असतो. मी कधी लहान असो, येडा असो, पांगळा असो, गोर असो, आज माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असे रोडने वेड्या लोकांचा सुद्धा माझ्यावर विश्वास आहे किंवा ते भावनिक होतात आणि मी त्यांचं काम करण्याची मला तळमळ आहे. सर्वसामान्य आमच्या समाज 18 पगड जातीचं सर्कल आहे. कुठल्याही समाजाचं अडीअडचण असो, पोलीस स्टेशन असो, शासन दरबारी असो, घरकुल असो, योजना, कुठल्या योजना शासनाच्या असो, बँकेचा असो, हे न्याय मागण्याचा मोर्चा असो, मी रोडवर उभा राहून लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडणारा व्यक्ती आहे आणि चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी कुणाचाच कार्यकर्ता नाही, मी जनतेचा कार्यकर्ता आहे. मी कुण्या पुढाऱ्याचा नाही, मी पुढाऱ्याच्या हाताशी जनतेचे काम करून घेणारा माझी एक ओळख आहे आणि माझं एक नाव आहे. मला ह्या जनतेने एवढं मोठं केलं नाही, माझ्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की आज सत्तेत नसताना सुद्धा मी जर शब्द टाकला तर माझं कुठलंही काम आलेलं नाही. तर मी सार्वजनिक कामावर विश्वास ठेवतो आणि काम करतो. मला जनतेची ताकद आहे. माझ्या कामाला कोणीही अडू शकत नाही आणि मी आतापर्यंत विश्वासघाताचे कामं केलेले नाही. पब्लिकचा सुद्धा नाही ना प्रशासनाच नाही. प्रशासन असो का जनता असो, असं हे दुवा म्हणून मी काम करण्याचं काम करतो.
मुळामध्ये माऊली मला मुद्दाम या ठिकाणी बोलायचं आहे की पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, पुसणार कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, आणि कुणाचेच डोळे भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. माऊली हे असं व्यक्तिमत्व आहे की गोरगरीब जनतेचे डोळे पुसणारे हे व्यक्तिमत्व आहे, आणि हे नेतृत्व दिवसेंदिवस फुलत चालले आहे. फक्त माऊलींना एक गोष्ट आवडत नाही ती म्हणजे विश्वासघात. कारण कोणी माझा विश्वासघात करू नये, कारण एकदा विश्वास टाकला की तो सार्थ गेला पाहिजे, आणि तरच या ठिकाणी माणुसकी टिकून राहते. असो माऊली, मला मुद्दाम विचारायचे की तुमचा आज घडला तरी निर्णय हा गुलदस्त्यामध्ये आहे, नेमकी पुढील राजकारणाची आपली दिशा काय असेल? गंगाखेड तालुक्यामध्ये आतापर्यंत विश्वास ठेवून विश्वासघात झालेला आहे. म्हणून आम्ही समोरचं व्यक्तिमत्व कसं असेल याच्यावर उमेदवाराचं चारित्र्य संपन्न असावा, काम करणारा असावा, निस्वार्थी असावा, अशा व्यक्तिमत्वाला आम्ही तालुक्यातच सगळ्या समाजाच्या वतीनं आम्ही एक लोकप्रतिनिधी करण्याची संधी मिळणार आहे. त्या बाजूने आम्ही निर्णय घेणार आहोत. त्या जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देणारा मी एक कार्यकर्ता आहे. जनता ज्या दिशेनं ज्याचं नाव घेईल त्या बाजूने आम्ही सर्कलची असो का आमची स्वतःची ताकद असो हे लावणार आहे. संभाव्य उमेदवार पैसे घेऊन खूप मैदानात उतरले आहेत. आज तर निर्णय कुठला नाही. आज निर्णय जनता ज्या बाजूने जाईल त्या बाजूने आम्ही निर्णय देणार आहे. का ते जनतेच्या शिवाय कुठल्याच पुढाऱ्याचा असो का मंत्र्याचा असो का आमदाराचा असो, जनतेच्या मनातला आमदार पाहिजे. पैशावाले आमदार खूप येणार आहे, मग ते हे मटका आहे, फक्त नशिबाला पाहिजे. म्हणजे निर्णय आपण ठरवू. निर्णय जनता जे घेईल त्याच्या निर्णयावर मला विश्वास आहे. मी त्या बाजूने निर्णय देणार आहे. माझं वैयक्तिक मत मी एकटं देऊन ते काही आमदार होणार नाही. उलटी प्रतिमा खराब होणार आहे, किंवा ह्यांचे पैसे घेतले म्हणून हे माऊली ह्यांची शिफारस करतात. मी कोणाचाही 10 रुपयाचा एक विश्वासघात घेऊन पैसे घेऊन असा काम करणारा कार्यकर्ता नाही. आतापर्यंत सगळे पुढारी येतात, आदराने येतात माझ्याकडे. मी त्याचा आदर ठेवतो, मान सन्मान करतो. पण मी पैशामुळं आणि जनतेच्या विश्वासघात करण्यामुळे कुणाचा निर्णय बदलत नाही. माझा निर्णय गुलदस्त्यामध्ये आहे. निर्णय आहे अजून आमच्या तालुक्याचाच निर्णय गुलदस्त्यात आहे. तर मी काय म्हणून निर्णय देणार? विवंचनेचा वारसा माझा मी कुणाला भीत नाही, विवंचनेचा वारसा माझा मी कुणाला भीत नाही, आसवानो मी कुणाच्या उंदळीने पाणी पित नाही, मला कुणाच्या उंदळीने पाणी प्यायची गरज नाही. निर्णय गुलदस्त्यामध्ये आहे, आणि येणारा निर्णय जो काय घ्यायचा आहे जनतेच्या मनामध्ये काय असेल त्यानुसार मला चालायचं आहे. आणि ज्या ठिकाणी माऊलीचा कौल असतो तीच व्यक्ती आमदार होते, असं आतापर्यंत चित्र आहे असं माऊली सांगतायत. माऊली, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा, आणि आपण लवकरच आपण झाकून ठेवला गुलदस्ता उघडावा एवढी त्या ठिकाणी सदिच्छा. न्यूज1 महाराष्ट्र चॅनल, राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, रामदास तपसेसह संतोष रोकडे. न्यूज1 महाराष्ट्र चॅनलवरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद.